मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे मेंदूतील पेशी अशा वाढवा कशा बघूया. संवाद व्यक्त होत राहणे, हसणे, मित्रांसोबत वेळ घालवणे यामुळेही मेंदूतील सकारात्मक न्यूरोकेमिकल्स वाढतात. व्हेरी गुड. मेंदूतील पेशी किंवा न्यूरॉनच्या वाढीसाठी शरीर आणि मन या दोन्हीची निरंतर काळजी घेणे आवश्यक असते. मेंदू हा अत्यंत लवचिक अवयव आहे. त्याची क्षमता वाढवता येते. नवीन पेशी निर्माण होऊ शकतात आणि जुन्या न्यूरॉन्समधील जोड अधिक मजबूत बनू शकतात. यासाठी काही सवयी सातत्याने जोपासणे आवश्यक ठरते. व्हेरी गुड. सर्वप्रथम मानसिक उत्तेजन देणाऱ्या क्रिया मेंदूला अधिक सक्रिय ठेवतात. व्हेरी गुड. नवीन गोष्टी शिकणे जसे भाषा, वाद्य, चित्रकला किंवा कोणतेही नवे कौशल्य मेंदूतील पेशीमध्ये नवीन जोड निर्माण करते. अशा शिकण्याच्या प्रक्रियेतून न्यूरॉन्स सतत कार्यक्षम होतात. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते आणि मेंदू अधिक ताजातवाना राहतो. व्हेरी गुड. शारीरिक व्यायाम सुद्धा न्यूरॉन्सच्या वाढीत महत्वाचा आहे. चालणे, धावणे, योग किंवा एरोबिक व्यायाम यामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह वाढतो. रक्तप्रवाह वाढल्यामुळे मेंदूला अधिक ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळतात, जे नवीन पेशी निर्माण होण्यासाठी उपयुक्त ठरतात. निरंतर व्यायामामुळे ब्रेन डिराइव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर नावाचा घटक वाढतो, जो मेंदूला वाढीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. झोप हा मेंदूचा दुरुस्तीचा काळ असतो. पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप मिळाल्यास मेंदू दिवसभर शिकलेली माहिती योग्य पद्धतीने साठवून ठेवतो आणि नवीन पेशींची पुनर्बांधणी करू शकतो. व्हेरी गुड. झोपेची कमतरता असल्यास मेंदूचा थकवा वाढतो, जोड कमजोर होतात आणि नवीन पेशी निर्माणाची क्रिया मंदावते. आहारात मेंदूला पोषक घटक देणे आवश्यक आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी गट, हिरव्या भाज्या, बेरी, बदाम, अक्रोड इत्यादी पदार्थ न्यूरॉनची वाढ आणि संरक्षण दोन्ही करतात. हे पोषक द्रव्य मेंदूच्या पेशींना तणावापासून वाचवतात आणि त्यांची कार्यक्षमता सुधारतात. व्हेरी गुड. मानसिक तणाव कमी करणे सुद्धा मेंदूच्या पेशींसाठी महत्वाचे आहे. सततचा तणाव मेंदूत हानिकारक रसायनांची पातळी वाढवून न्यूरॉनचा नाश करण्याची शक्यता वाढते. ध्यान, श्वसन तंत्र, शांत संगीत किंवा स्वतःसाठी निवांत वेळ देणे या गोष्टी तणाव नियंत्रणात ठेवून मेंदूला अधिक निरोगी वातावरण देतात. सामाजिक संपर्कही न्यूरॉनच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतो. संवाद व्यक्त होत राहणे, हसणे, मित्रांसोबत वेळ घालवणे यामुळे मेंदूतील सकारात्मक न्यूरोकेमिकल्स वाढतात. हे केवळ मन प्रसन्न ठेवत नाही, तर विचारांमध्ये लवचिकता आणि नवीन जोड निर्माण करण्याची क्षमता वाढवतात. एकंदरीत मेंदूतील पेशींच्या वाढीसाठी मानसिक उत्तेजन, नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, तणावमुक्त जीवनशैली आणि पुरेशी झोप या सगळ्यांचा एकत्रित प्रभाव आवश्यक असतो. बरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजची पहिली टीप संपलेली आहे आणि आता दुसरी टीप काय त्यातून बघूया. दुसऱ्या टीपचं नाव आहे मित्रांनो, ओझोन थेरपीने स्लीप डिस्कला करा बाय. काय ते बघूया. स्लीप डिस्क म्हणजे पाठीच्या कण्यातील मणके आपल्या जागेवरून सरकणे. याचा औषधासह उपचाराच्या अनेक क्रिया आहेत, पण ओझोन थेरपी या रोगातून पूर्णपणे मुक्ती देत असते. काय ते ओझोन थेरपी बघूया. पाठीचा कणा 33 मणक्याच्या सांध्यांनी बनतो. दोन मणके पुढील बाजूला एका डिस्कद्वारे व मागील बाजूला 2 सांध्यांनी जोडलेले असतात.
याच डिस्कमध्ये विकार उत्पन्न झाल्यास स्लिप डिस्क होतो. या स्थितीत कमरेपासून पायापर्यंत वेदना जाणे, पाय बधीर होणे व जड होणे इत्यादी लक्षणे असतात. बापरे. शेवटी वेदनेमुळे माणूस चालू शकत नाही. झोपल्या अवस्थेतही कमरेपासून पायापर्यंत होणाऱ्या असह्य वेदनांपासून सुटका होत नसते. हा रोग मानेतही होऊ शकतो. सर्जरी यावर उपचार आहे, पण लोक याला घाबरतात. यामध्येही शिरा कापल्यास अपंग होण्याचा धोका असतो. याशिवाय बेड रेस्ट, इंजेक्शन, शल्य उपचार, स्पाइनल फ्युजन, डिस्क प्रत्यारोपण, वर्टिब्रोप्लास्टी, पिन होल सर्जरी इत्यादी सारखे अनेक उपचार आहेत. प्रत्येक उपचाराला स्वतःच्या मर्यादा आहेत. ओझोन थेरपीमुळे स्लिप डिस्कचा उपचार सोपा बनला आहे. ओझोन थेरपी एक सर्जरी रहित विधी असून त्यामध्ये स्लिप डिस्क आकसत असते व नर्व रूट कम्प्रेशन, नर्ववर दाब कमी होतो. ऑक्सिजनचे प्रमाण वाढू लागते. कोणताही दुष्परिणाम होत नाही. शरीराला सूज या संक्रमण नाही व सर्जरीने होणाऱ्या समस्यांची चिंता नाही. त्वचेवर कोणताही डाग पडत नाही. अनेस्थेसिया देऊन केल्या जाणाऱ्या या उपचारात हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नसते. 4 तासात थेरपी पूर्ण होते व तेव्हापासून चालणे फिरणे सुरू. हजारो लोकांवर आजमावल्यानंतर ही प्रक्रिया आता स्लिप डिस्कच्या प्रभावी व सुरक्षित विधीच्या रूपात स्थापित झाली आहे. अशी ही ओझोन थेरपी आहे. काय ते पाहिले आपण. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.